थँक्यू सो मच अंकुश सर. नक्कीच जाऊयात मैदानाच्या दिशेने. पंच आता थोडेसे स्पीडअप करायचे कारण 2:01 झालेत. अजूनही शेवटचा सामना मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. जेतूची वाडी त्याच्या विपक्षात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय नागिरेवाडी. या दोन्ही संघांमध्ये भरपूर चांगली लढत पाहायला मिळेल. पहिलाच बॉल भरपूर उंच गेला होता. झेलची संधी होती परंतु झेल कॅरी करू शकत नाहीये, परंतु रनआउटची देखील संधी निर्माण झाली होती. तिथून आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अगदी 2 बॉलचा खेळ संपला गेला. 1 शॉट अशी पंचांची सूचना आली. अगदी 2 धावा जरूर कंप्लीट केल्या परंतु 1 धाव तिथून आपण पाहिले. शॉट 2:01 हा सामना चालू झाला. त्यामुळे बरोबर आता इथून टायमर ऑन आहे, त्यामुळे वेळेवरती सामना संपन्न करायचा. हा बॉल झेलची संधी. आणखीन एकदा मिडऑफचा खेळाडू जज करतोय, चुकीचं नाहीये. आणखीन एक अगदी आपण पाहतोय संधी निर्माण झाली होती, त्या संधीचं केलंय सोनं आणि आणखीन एक फलंदाज होईल बाद. पहिला पवन बाद झाले. 3 बॉल त्याचा फेस केल्यात. अगदी धावा त्यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 1 पाहायला मिळत्या. गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश सध्या चांगली गोलंदाजी करतोय. 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे 20 मिनिटांमध्ये पहिलं सत्र समाप्त होणं फार महत्वाचं असेल. अजूनही 17 मिनिटं शिल्लक आहेत तुमच्याकडे, त्यामुळे लवकरात लवकर इथून षटक संप करायचे आहेत. ऑन साइडला खेचायचा प्रयत्न. शॉट पॉइंट लेगला होता झेल, त्याचं रूपांतर झालंय 4 धावेमध्ये. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ संपला, त्यामुळे धावा फलकावरती फक्त 5. या अगोदरचा मॅच वांगणी बो संघ अगदी 24 बॉल फक्त 35 धावसंख्येची गरज असताना सामना त्यांना सोडावा लागला. खरं तर ज्यावेळेस क्रिकेट आपण खेळत असतो त्यावेळेस प्रॅक्टिस फार महत्वाची असते, त्यामुळे म्हटलं देखील जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि ते प्रयत्न अगदी सातत्यानं सराव केला तर यश नक्कीच तुम्हाला मिळेल, परंतु त्या आधी क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्यानं सराव करणं फार महत्वाचं आहे. कुठेतरी त्या प्रॅक्टिसचा अभाव देखील पाहायला मिळाला. काही खेळाडू त्यामध्ये अगदी जॉब सांभाळून खेळत असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करणं जमत नाहीये. त्यामुळे बॅकफूट वरती वांगणी बस संघ पूर्णपणे. हा फटका फसलाय. झेलची संधी. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा झाली चूक. या अगोदर देखील या चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये पाहायला मिळालं होतं आणि आता देखील तेच रूपांतर सिंगल मध्ये कन्वर्ट केलं गेला. सध्या गोलंदाजी योगेश भरपूर चांगली करतोय, परंतु त्याला हवी तितकी क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केला, परंतु तिथे मी तर म्हणेन फक्त आणि फक्त आतापर्यंत त्याने 2 ते 3च धावा खर्च केल्या असत्या. तेव्हा धाव फलकावरती आहेत 6 धावा आहेत धाव फलकावरती. हा बॉल हलक्याशा हाताने डिफेन्स करायचा होता. चांगला चेंडू गुड लेंथ वरती फेकला होता, बॅटी पासून दूर राहिला, त्यामुळे डॉट बॉलची सांगता झाली. आता हे षटक भरपूर चांगल्या पद्धतीने फेकलं गेलंय. अजूनही शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक राहिला. धाव फलकावरती धावा आहेत त्या फक्त 6 स्थगित आहेत. पंच 1 मिनिट. पहिल्या बॉल वरती डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर विकेट, 4-1 आणि डॉट. षटक समाप्त झालंय. पहिला बॉल डॉट आहे का? येस, पहिला बॉल डॉट. त्यानंतर 2 धावा धावल्या, त्यामध्ये एक शॉट होती, त्याच्यानंतर विकेट आली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर आता झेल सोडला, तिथे सिंगल आली आणि आताचा शेवटचा बॉल डॉट आलाय. त्यामुळे षटक पहिलं समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. अगदी 2:06 झालेत. खरं तर 4 रात्र पंचांच्या भूमिकेत पंच उभेत गाजी तुम्हाला पाहायला मिळतात. कुठेतरी त्यांचं देखील भरपूर जास्त प्रमाणात जागरण, अगदी कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. आज देखील त्यांची भूमिका
अगदी चांगल्या प्रकारे पार पडतात. त्यानंतर विचार केला तर अनंत गावंट हे देखील आमच्यासोबत जोडले गेले होते, परंतु आजच्या दिवसामध्ये त्यांचा संघ इन ऍक्शन पाहायला मिळाला. जरूर संघ पराभूत झाला, परंतु कदाचित उद्याच्या दिवसापासून पुन्हा एकदा शेवटच्या रात्रीपर्यंत ते देखील जोडले जातील या स्पर्धेला. उद्यापासून नक्कीच ओपनचे लॉट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजची शेवटची रजनी पूर्णपणे आदिवासी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते, परंतु नेक्स्ट डे अगदी उद्याच्या रात्रीत ओपनचे लॉट्स पाहायला मिळणार आहेत. ते देखील लॉट्स तुमच्यापर्यंत शेवटी पोहोचवले जातील. विनोद स्ट्रायकिंग वरती, राजेश गोलंदाजी ट्रॅक वरती. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. सातत्याने टीम मीटिंग करू नका, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करू नका. 2:07 झाल्यात, त्यामुळे सातत्याने आम्ही तुम्हाला टाइम अलर्ट देत राहू. हा बॉल बॅटीच्या स्लॉट मध्ये होता, उडवलाय लॉंग ऑनला. पुन्हा एकदा झाली चूक. आतापर्यंत झेल ड्रॉप झाले तब्बल 3 आणि तिथे दावा कर्ज देखील सातत्याने पाहायला मिळतात. एक सिंगल एक वडली गेल्या, ज्या ठिकाणी झेल होते फलंदाज बाद झाले असते त्या ठिकाणी आता सिंगलने धावफलक पुढे जाते 7 या आकड्यावरती. 4 षटकांची लढत आहे. अगोदर देखील आपण पाहिला फक्त आणि फक्त 35 धावा धावफलकावरती लावल्या होत्या, तरी सुद्धा तो सामना डिफेंड करण्यात आला. त्यामुळे वैशिष्ट्य राहिले या क्रीडांगणाचं, जास्तीत जास्त प्रमाणात धावा डिफेंड केल्या जात आहेत. हा बॉल देखील भरपूर चांगला आहे, त्यामुळे या बॉल वरती देखील धावा फक्त आणि फक्त सिंगल. 7 झाले. तिथे एक शॉट होते का 2 रन येते बघ तिथे, ती एक शॉट आहे. पहिल्याला किती रन आले? 6 ना. पहिल्याला 6 होते, जो दुसऱ्या बॉलला 2 घेतलेले ना तिथे एक शॉट होता. 8 रन झाले. धावफलकावरती धावा 8. स्वीट शीटचा प्रयत्न, परंतु यावेळेस पंचाने सांगितलं हा भरपूरच बाहेर बॉल फेकला गेलाय, त्यामुळे वाईटची घोषणा केली गेली. धावफलक आता जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. हा बॉल अगदी थर्ड मॅन रिझनला टॅवल झालाय. एक धाव तर कम्प्लीट आहे. पंचांनी नो घोषित केलाय या ठिकाणी. कदाचित ओव्हर द स्टेपिंगचा हा नो तुम्हाला पाहायला मिळतोय, त्यामुळे पंचांनी दंडित केले गोलंदाजाला. पुन्हा एकदा हा बॉल फेकावा लागेल. नो +1 अशा 2 धावा असतील पंच. नो +1 येस 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक 11 या आकड्यावरती जात आता. इथून आपण पाहतोय धावफलकावरती धावा येत नव्हत्या, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जातात. यावेळेस देखील झेलची संधी आहे आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. इथे घडतंय काय? फ्री हिटची संधी जरूर होती, परंतु झेल पकडला असता तर कदाचित एक धाव जरी वाचली असती. त्या ठिकाणी 2 धावा एकवटल्या गेल्या. दादा टोटल जाऊन पोहोचले 13 धावा आकड्यावरती आहेत. या मॅच मध्ये देखील 4 झेल सुटताना पाहिलेत. मागच्या मॅच देखील 4 ते 5 झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळालेत वांगणी ब संघाच्या माध्यमातून, त्यामुळे अगदी झेल ड्रॉप भरपूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल ऑन साइडला खेळाडू उपस्थित नाहीयेत, परंतु चेंडू पर्यंत पोहोचण्याचा भरपूर चांगला प्रयत्न केला. चेंडू अडला देखील. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न, ती 2 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती आता 15 धावा. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल देखील भरपूर चांगला खोलात फेकला आहे. आतापर्यंत जर विचार केला तर एक धावाला पूर्णपणे संघर्ष करतोय. धावा बनल्या जात नाहीये मोठ्या फटक्यांपासून, त्यामुळे सिंगल डबलला जोर देत असताना या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या गेल्यात राजेशच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. या शेवटच्या बॉल वरती शेवट गोड केला जाईल का? 12 बॉल मध्ये किती धावा लावल्या जातील? सध्या 11 बॉल मध्ये 16 लावल्यात. स्ट्राईक एंड वरती विनोद आणि अजितची जोडी पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकावरती आला विनोद. नॉन स्ट्राईक एंड वरती अजित जो सलामी मिळालाय. हा बॉल देखील फटका फसला. यावेळेस गोलंदाज स्वतः कॉल करतोय. कोणत्याही प्रकारची चुकी नसेल शेवटच्या क्षणाला
अगदी शेवटच्या बॉलवरती त्यानं टिपलाय झेल. फलंदाज होईल फेल. यावेळेस पहिला अगदी दुसरा धक्का. नागिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करत असताना भरपूर चांगला आतापर्यंतचा खेळ त्यांचा राहिलाय. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा. शेवटचे 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर क्रिस. गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती 16 धावा. धाव फलकावरती 12 बॉलचा खेळ शिल्लक. अजित आहेत स्ट्राईक इन वरती. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस इथे झेल होता परंतु तो देखील ड्रॉप झाला. चेंडू चालाय सीमा पार. या सामन्यामध्ये आतापर्यंत जवळपास 6 झेल ड्रॉप झालेत. त्यामुळे आता धाव फलकावरती 4 न पुढे सरसावेल. चला चेंडूची पूर्तता करायची लगेचच. सोहम बुरवडा आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. येस आहेत. 20 धावा धाव फलकावरती. फटका लाजवाब आहे. आधी उलटा पुलटा नंतर मारलाय लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन 6 धावा. षटकार. षटकारानं आता धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. 26 धावा. त्या धावा बनत नव्हत्या त्या धावा आता येण्यास सुरुवात झाल्यात. गणेशच्या विरोधात आक्रमक पवित्र धारण केला गेलाय. 26 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 4 बॉल फेकायचे त्यामुळे गणेशला चांगल्या टप्प्यावरती योग्य ती लेंथ लाईन वरती गोलंदाजी करणं इथून फार महत्वाचे असतील. सफल होऊन ऑनसाइडला खेचायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. स्टंप वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल. बऱ्याच उशिरानंतर या षटकामध्ये 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्या. तिसरा बॉल डॉट. त्यामुळे 3 बॉलमध्ये 10 धावा आता खर्च झाल्यात. शेवटच्या आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आजच्या रजनीमध्ये देखील थोडासा उशीर पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये कदाचित जवळपास 3:30 वाजेपर्यंत सर्व मॅचेस कव्हर केले होते. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये धावा आतापर्यंत 14 आल्यात त्यामुळे महागडे षटक भरपूर जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. प्रयत्न असेल आजच्या रजनीमध्ये पण देखील जवळपास 3:30-4 वाजेपर्यंत आजच्या पूर्ण मॅचेस कव्हर करण्याचा. परंतु आता कशा प्रकारे या मॅचेस कव्हर होतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 30 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॅटीची लिडिंग आहे. झेलची संधी. आणखीन एक झेल ड्रॉप. जवळपास हा 8वा झेल असेल या इनिंग मध्ये. तो देखील ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. थोडासा क्षेत्ररक्षणाचा अभाव पाहायला मिळतोय पूर्णपणे नागिरवाडी संघाच्या माध्यमातून. चैतूचीवाडी संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये 31 धावा धाव फलकावरती आहेत. 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. गोलंदाज गणेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ लागत नाहीये. त्यामुळे आता क्रिश स्ट्राईक इन वरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. दांड्या गुल यष्टी वाकवली. फलंदाज होईल बाद. क्रिश. असे बॅटर पाहिजे भाई. लगेच आतमध्ये समीर.
शेवटचे 6 बॉल. चला लगेचच गोलंदाज या नवीन बॅटर समीर मैदानामध्ये दाखल झाला आहे. नवीन गोलंदाज निलेश चा वापर केला जातोय. शेवटचे 6 बॉल आहेत. आता 31 धावा धावफलकावरती आहेत. या अगोदर 35 लक्ष होतं, त्या धावा डिफेंड झाल्यात. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे 3 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतला. पहिला सामना आहे गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोलीवाडी त्याच्या विरोधात आई गावदेवी क्रिकेट संघ भिंगार. दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचं नक्कीच विनायकजी गुरे साहेब आपण पाहताय व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य लाभलं गेलं. ते व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे त्यांच्या विरोधात आई गावदेवी 11 भिंगार. चला भिंगार संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचा. थर्टी 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 बॉल या सत्रातल्या. ऑन साइडला खेचायचा प्रयत्न होता, एक तर कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न धोक्याची आहे. दुसरी धाव थ्रोफेक योग्य झाल्या. कलेक्शन खराब. तिसरीचा प्रयत्न तू मॅमा. तिसरी धाव इथून नकार दिला जातोय. 2च धावा असतील, 2 पुढे सरळ. धावफलक 34 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचलाय. शेवटचे 4 बॉल पहिल्या सत्रातले शिल्लक घ्या. हॅलो, अरे ते नाही दिलेत अजून, ते कोणाला द्यायचे ना, तो विकी झोपलाय ना. हा त्याला पाठव. मी बोललो तो विकीदा बोलतो बघायला लागेल, तो चेक करतो बोलतो. हा काय नाव होतं त्याचा? पुकार तू नाव सांग ना त्याचं. 2 बॉल 8 पाहिजे होते काहीतरी तेव्हा मारलेला. हा 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 मी बोललो. हा हा हॅलो. हा त्याचं नाव तर सांग ना, नाव काय होतं? आणखीन एक झेल ड्रॉप. सातत्यानं झेल ड्रॉप केले जातात. त्यावेळेस नो बॉल नो वरती आला षटकार. धावफलक आता 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नाव काय माहितीये का? फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल एकवटले दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाले. तर रनआउटच्या स्वरूपात धावा धावफलकावरती 46. अगदी आपण पाहतोय गुरुचरण पाडा या संघासाठी केली करत असताना अगदी PN साऊंडचे सर्व प्रमोद निरगुडा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार होता. ते 500 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेत. ते पारितोषिक नक्कीच दिलं जाईल फलंदाज दीपक याला. भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली होती. गुरुचरण पाडा संघामधून षटकार त्याने ठोकला. जरूर तो संघ पराभूत झाला, परंतु त्याने मोक्याच्या क्षणी जो षटकार ठोकला त्या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दीपक याला देण्यात येणार आहे. ते आमच्यापर्यंत पोहोचले. आता ते देखील दीपक पर्यंत पोहोचलं जाईल. षटक क्रमांक 14 देखील संपलाय. पहिल्या सत्राच्या धावानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. अगदी आपण पाहतोय धावफलकावरती 46 46 धावा 47 धावा 48 धावा लागल्यात. आता 49 धावांचं टार्गेट नागिरावाडी या संघासमोर.
एका बाजूला आई गावदेवी पिंपलोलीवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी भिंगार. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला लगेचच या आपण भिंगार संघाचे कर्णधार आपण या लगेचच व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल केला जातोय. विनंती असेल आपण लगेचच येण्याची कृपा करावी. नव्हतंच केलं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अरुण आणि राजेश. गोलंदाज क्रिश. 24 बॉल 49 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघ पुन्हा एकदा सज्ज झाले. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल बॅटीनं अगदी ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न केला. वेगानं बॅट स्विंग ओपन केली होती परंतु संपर्क झाला नाही. डॉट बॉल आलाय. क्रिशनं वेगानं फेकलंय. आज चेंडू त्यावरती धावा नाही आहेत. चला भिंगार संघाचा कर्णधार टॉस झाला का नाही ना? यस विनायक गोरे देखील उपस्थित होते. अगदी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. इथे घडतंय काय? रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. परंतु जाऊयात पुन्हा एकदा टॉसच्या दिशेने ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आणि अगदी आपण पाहतोय महेशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला गेलाय. टॉस जिंकलाय भिंगार संघानं. कॉल डिसिजन लगेचच पोहोचवला जाईल. बरोबर बंदोबस्त करून आलेले. नवीन बॅटर अरुण निलेश आहेत. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न. वेग इतका गोलंदाजाकडे का अगदी इथून धावा बनवताना मुश्किल आपल्याला पाहायला मिळते. बॅटरीवरती व्यवस्थित बॉल कनेक्ट होत नाहीये त्यामुळे धावा बनल्या जात नाहीये. 24 बॉल 49 लक्ष. अगदी जर विचार केला लक्षाचा तर
एक फायटिंग टोटल सेट केला होता, परंतु आता त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी अगदी आपल्याला पाहायला मिळते शांत आणि संयमाची. 3 बॉल वरती एकही धावा नाही आहेत, एकच विकेट. हा बॉल खराब, परंतु क्षेत्ररक्षण भरपूर चांगला आहे. अगदी एक हात टाकलाय त्यामुळे चौकार अडवलाय. जर हा बॉल इथून सोडला असता तर वाईट वरती 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु आता वाईट वरती फक्त आणि फक्त एक सिंगल मिळाल्या. त्याचबरोबर भूषणजी निरगुडा यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती असेल व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. डोणीवाडीचे एक अगदी आपण पाहतोय समाजसेवक असं व्यक्तिमत्व भूषणजी निरगुडा यांचं आगमन, त्यांचं देखील स्वागत. 2 धावा धावफलकावरती शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकात धावा भरपूर कमी पाहायला मिळतात, त्यामुळे कदाचित ही देखील लढत एकतर्फी पाहायला मिळते का. या अगोदर देखील भरपूर चांगली लढत पाहायला मिळणार होती, परंतु धावा बनल्या नाहीये, त्यामुळे तो देखील सामना एकतर्फी झाला आणि हा सामना देखील त्याच दिशेने वळण घेतोय की काय. फलंदाज होईल बाद, आणखीन एक धक्का. विशाल नवीन बॅटर, 6वा बॉल, शेवटचा बॉल. खोलात फेकला, इतका वेग नव्हता की बॅटीचा फेस ओपन करण्या अगोदर मधली यष्टी वाकवली आणि पुन्हा एकदा चेंडूचा अगदी फलंदाजाला आपण पाहतोय खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलाय. आणखीन एक बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. एक षटक समाप्त झाले. धावा धावफलकावरती 2 आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यात नवीन बॅटर आणखीन एकदा पाहायला मिळतो योगेश. सध्या अरुण सलामीला गेला होता, तो स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतो. रिक्वायर रन रेट भरपूर वाढलाय. यावेळी सॉनसेटला फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून तो बॉल देखील डॉट पाहायला मिळतो. धावा बनल्या जात नाहीये. सध्या एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळते. जैतूची वाडी संघाने भरपूर चांगली बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी देखील चांगली आहे. हा देखील डॉट बॉल, भरपूर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल. सातत्यानं निर्धाव चेंडूचा मारा करत असताना पवन गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतो. नागिरेवाडी संघाचे फलंदाज पूर्णपणे बॅकफूट वरती. अगोदर उल्लेख केला होता. खरं तर या क्रीडांगणाचा विचार केला तर धावा डिफेंड केल्या जातात सातत्याने भरपूर प्रमाणात. जर विचार केला तर कमीत कमी 70% सामने डिफेंड करण्यात आलेत, कारण क्वालिफायरच्या पहिल्याच रजनीमध्ये 12 बॉलमध्ये 16 धावसंख्या देखील डिफेंड करण्यात आली. 18 बॉलमध्ये 24 धावा देखील डिफेंड झाल्यात. 12 मध्ये 25 देखील. आजच्या रजनीमध्ये देखील 12 बॉलमध्ये 21 धावा देखील डिफेंड झाला. त्यामुळे या मैदानामध्ये धावा डिफेंड केल्या जात आहेत. हा बॉल देखील डॉट पाहायला मिळेल का, परंतु पंचांनी सांगितलंय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉल, एक अवांतर स्वरूपाची धाव खर्च केली जाते. 3 वरती 3.
फुलर लेनचा बॉल ऑन साईडला क्रिश आहेत, परंतु त्या अगोदर समीरचं चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रोफेकी थोडीशी खराब, परंतु आता कदाचित फारसा फरक पडणार नाही कारण धावांचा डोंगर पार करायचा आहे. त्यामुळे आता इथून एक एक सिंगल धावाने फारसा फरक पडणारच नाही आहे. मोठे फटके खेळणे फार महत्वाचे आहेत. चला भिंगार संघ, आपण तुमचा डिसिजन कळवायचा लगेचच. अगदी अच्छा रजनीमध्ये भिंगार संघाने एक सामना जिंकत असताना भरपूर चांगली झोप घेतली सर्व खेळाडूंनी, अगदी विश्राम केला होता. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या ड्युटीवरती लागतील. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांच्या समोर एक चांगला संघ विनायक गोरे यांचा खेळताना पाहायला मिळेल. ज्या संघाने 18 बॉल मध्ये 27 धावा डिफेंड केला तो संघ, आणि त्यांच्या विरोधात एक गावदेवी भिंगार, अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकांची ती लढत. यावेळेस ऑन साईडला खेचायचा होता फटका, फसलाय, परंतु एक सिंगल एकवडले जाईल, ती देखील लेग बॅकच्या स्वरूपात आहे. त्यामुळे आता धावा धावफलकावरती बॅटीच्या साह्याने पाहायला मिळत नाहीये. 5 बॉल अरुणच्या माध्यमातून फक्त एक सिंगल एकवडल्या. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. षटक संपलाय दुसरं. धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. त्यामुळे आता 12 मध्ये तब्बल बनवायच्या त्या 44. बॅटिंगचा निर्णय घेतलाय गावदेवी क्रिकेट संघ भिंगार या संघ. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. येस, बॅटिंगचा डिसिजन आहे. त्यामुळे गावदेवी पिंपलोलीवाडी संघाला करायचं प्रथम क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा तो सामना आहे, तर झोप जास्ती झाली त्यामुळे खेळाडू काय सूचना करत होते त्यावरती लक्ष नव्हतं. परंतु टॉस जिंकत असताना प्रथम बॅटिंग घेतली आणि आमंत्रित केलंय पिंपलोलीवाडी या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. 12 बॉल, तब्बल 44 धावसंख्येची गरज. ऑन साईडला फटका सजवायचा होता, परंतु इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, कलेक्शन खराब आहे. 2च धावा पाहायला मिळतात. मोठे फटके खेळणं फार महत्वाचं आहे. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये. त्यामुळे आता इथून षटकार चौकारांचीच भाषा बोलावी लागेल. हवी तितकी मजा पाहायला मिळत नाहीये. तर आता देखील 2:34 झाले, त्यामुळे झोप देखील डोळ्यावरती आहे. परंतु सध्या आजची रजनी तुम्हाला चौथी पाहायला मिळते. आणखीन 2 रजनीमध्ये ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शोएबजी शेख त्याचबरोबर ओमकार पारती यांची देखील जर विचार केला तर अगदी जवळपास पहाटे 4 ते 5 वाजता नाईट रजनीची ही स्पर्धा संपते. त्यानंतर विश्राम घेतात. परत सकाळी लगेचच नेक्स्ट नाईट रजनीच्या कोणते संघ आहेत त्यांना सर्वांना एकत्रित करणं, भरपूर अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून सातत्याने घेतली जाते. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटचे 4 बॉल. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 39 धावसंख्येची गरज आहे. सामना भरपूर दूर आहे. हा देखील बॉल यावेळेस डॉट पाहायला मिळाला असता. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बॅक टू डॉकआउट.
पुन्हा एकदा त्रिफलाची बॅक टू बॅक दुसरा धक्का, फलंदाज आणखीन एक बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला होता पप्पू. पहिलाच बॉल त्याने फेस केला, परंतु आता तो बाद झाला. न्यू बॅटर दत्ता, आमचे आयोजक ओमकार पारदे यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतील. अगदी त्यांच्या काकाचे सुपुत्र अगदी आपल्याला पाहायला मिळतात. चुलत बंधू दत्ता या मैदानामध्ये दाखल झालेत. चला स्पीड अप करायचा. 5 विकेट 10 या धावसंख्येवरती थोडासा खराब खेळ राहिलाय नक्कीच नागिरावाडी या संघाचा. नेक्स्ट मॅच चला पिंपलोलीवाडी संघ विनंती असेल आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आमच्या समोर येऊन थांबायचं. विनायक गोरे अँड कंपनी आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर येऊन अगदी येऊन थांबायचं. नेक्स्ट मॅच मध्ये क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं आहे. फलंदाजी स्वीकारली आहे भिंगार या टीमना. आणखीन एक क्लीन बॉल, बॅक टू बॅक 2 फलंदाजांच्या यष्ट्या वाकवल्यात. चला न्यू बॅटर लगेचच मैदानामध्ये एंटर करा. जास्तचा उशीर करू नका. अजून 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या लगेचच मैदानामध्ये 6 विकेटचं पतन. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवलं जाते कारण डावकर त्याचा फलंदाज झालाय मैदानामध्ये. आणखीन इथून आपल्याला मॅच कव्हर करायचे जवळपास 4, त्यामुळे थोडस स्पीड अप करा. 2:39 मिनिटं झाली आणि 4 मॅचेस अजून कव्हर करायचे जवळपास. आज देखील कदाचित 4:30 ते 5चा टायमिंग होऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर थोडं सहकार्य करायचं सर्व संघांना विनंती असेल. शेवटचे आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा झाल्या गेल्या तर 10. शेवटचे 6 बॉलची फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण तब्बल 39 धावा बनवायच्या. 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी लगावले तरी सुद्धा सामना सोडावा लागणार आहे. न्यू बॉलर विनोद. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचे शिल्पकार रोहित दादा कुरे, त्यांच्या साथीनं महेश दादा गायकवाड. अगदी आपल्याला लाईव्ह स्क्रीन पाहायला मिळतात त्यांचं देखील करूयात पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. सफल झालेत. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न झेल होईल का, परंतु बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. जर कदाचित सुरुवातीपासून हे फटके आले असते तर ज्या धावा कठीण वाटतायत त्या सोप्या झाल्या असत्या, परंतु त्यावेळेस धावा आल्या नाहीयेत. आता 5 मध्ये तब्बल 35 ची गरज आहे. हा फटका खेळायचा होता. ऑन साइडला चाललाय थर्ड मॅन रिजनला, दंदन करत अडवला जातोय पायाने, तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातात. एक सिंगल एक फटल्या. लेग बायची ती धाव. ही देखील अपील केली जाते, परंतु अगदी पंचाने सांगितले डॉट बॉल असणारे. हा शेवटचे 3 बॉल 34 ची गरज आहे. चला पिंपळी संघ आपण या व्यासपीठाच्या समोर लगेचच ही मॅच झाल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचंय. शेवटचे आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा देखील डॉट बॉल आलाय.
3 बॉल 34ची गरज होती, आता डॉट बॉल, त्यामुळे 2 बॉल आता 34ची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. फटका चांगला आहे परंतु तो देखील अडला जाईल, एकच सिंगल असेल. आता एक बॉलची औपचारिकता शिल्लक आहे. संपूर्ण मॅच मध्ये पकड एकतर्फी राहिली गेली ती म्हणजे अगदी आपण पाहिलं तर नागिरा वाडी संघाला बॅकफूट वरती ढकला. जेतूची वाडी संघाने भरपूर चांगला खेळ या मॅच मध्ये केला आहे, अगदी बॅटिंग करत असताना देखील, बॉलिंग करत असताना देखील. परंतु स्विच हिटचा प्रयत्न, बॉलला पाठवलं डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बऱ्याच उशिरानंतर शेवट डायरेक्ट गोड केलाय, फलंदाजानं टोकलाय षटकार. सामना समाप्त, सामना जिंकलाय जैतूची वाडी या संघानं. अगदी तब्बल 49 धावांचं लक्ष असताना फक्त 26 धावा त्यानं खर्च केला होता. तो संघ जैतूची वाडी संघ जाऊन थेट पोहोचतोय या स्पर्धेतील तिसऱ्या फेरीमध्ये. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट, ज्यानं भरपूर चांगली बॅटिंग करत असताना धावा बनवल्या. लगेचच मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आमचे साथी गुणलेखक प्रबुद्ध कांबळे, त्याचबरोबर ऑफिशियल गुणलेखक बाला बसमा यांना आपण पाहतोय. अजित ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 12 बॉल फेस केले, 24 धावा त्याच्या बॅट मधून बनल्या. तो अजित या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या लगेचच अजित आपण आणि जैतूची वाडी संघ आपण देखील लगेचच मैदानाचा ताबा सोडायचा, हँडशेक करायचं. दोन्ही संघाला विनंती असेल आपण मैदान सोडताना हँडशेक करूनच सोडायचं. नेक्स्ट मॅच 3 षटकांचा सामना. एका बाजूला आई गावदेवी भिंगार, त्याच्या विरुद्ध आई गावदेवी पिंपळीवाडी.